सजावट करण्यात आलेली आहे। लाखो भाविक दर्शनासाठी जेजुरी येथे आलेले आहेत। परंतु आज सोमवती अमावस्याचं काय महत्त्व आहे, कशा पद्धतीने साजरी होती, आपण खंडेरायाचे जे पुजारी आहेत यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत पुजारी आहेत, काय सांगाल? आज सोमवती अमावस्या आहे, काय याचं महात्म्य आहे, कशा पद्धतीने ही साजरी होती? नमस्कार, जय मल्हार। मी मिलिंद सातभाई मुख्य पुजारी। हे जे मागे दिसत आहेत हे मोठे शिवलिंग आहे श्री खंडेरायाचं। डाव्या साईडला देवाची पहिली बायको माळसाबाई आणि देवाच्या उजव्या साईडला देवाची दुसरी बायको बाणूबाई हे मूळ शिवलिंग आहेत। जेजुरी आर्थिक चित्रक्षेत्र आहे, तिथं तिन्ही शक्ती बरोबर आहेत। बाकी इतर ठिकाणी कुठे गेला तुम्हाला फक्त शंकराच्या बिंड बघायला मिळेल। जसे नवरा बायको जोडीने असतात तसे या मृत्यू लोकांमध्ये हेच कैलास आहे। रामदास स्वामींनी इथं म्हणलेले आहे, जेजुरीकडे मृत्यू लोके दुसरे कैलास शिखर, इथे साक्षात शंकर पार्वती आणि गंगा या तिन्ही शक्ती इथे नांदतात। त्याकरिता जोडीला फार महत्त्व आहेत। आज सोमवती अमावस्या आहे। आज सोमवारी जी अमावस्या येते त्याला सोमवती अमावस्या बसतात। देव पालखीमध्ये बसतात आणि करामाईला भेटीला जातात। 6 महिन्यानंतर एक सोमवती येते आणि ती सोमवतीला कराबाईचं दर्शन घेण्याकरता किंवा सोमवतीची आंघोळ करण्याकरता महाराजांनी करामाईला वचन दिलेलं आहे की दर 6 महिन्यांनी जेव्हा सोमवती अमावस्या असेल त्यावेळेस मी तुझ्याकडे आंघोळीला येईल, म्हणून अशी आख्यायिका आहे। त्यामुळं आज सोमवती अमावस्या असल्यामुळं आज देव पालखीमध्ये बसून वाजत गाजत घेऊन जवळ 5 ते 6 लाख पब्लिक असतं। या 5 लाख 6 ते पब्लिकाच्या माध्यमातून महाराजांच्या तिथे गेल्यानंतर देवाची आंघोळ होते, देवाला पोशाख चालवला होतो, देवाला मोठी आरती होते। आरती केले की जेजुरी परत पालखी मार्गस्थ होते। असा देवाचा सोहळा संपन्न होतो। इथे आलेल्या सर्व भाविक भक्तांनी मार्तंड देवस्थाननी चांगल्या प्रकारचे सुखसुविधा, आरोग्य व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे चांगली करण्यात आलेली आहे आणि तसं भाविकांचं सहकार्य पण चांगलं आहे। काय सांगाल, काय महात्म्य आहे? खंडोबा हे कुलदैवत अख्खा महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। जेजुरीमध्ये 6 महिने सोमवती अमावस्या येते। सोमवारची अमावस्या आली म्हणजे सोमवती अमावस्या म्हणतात त्याला। खंडोबा आणि महासभाच्या उत्सव मूर्ती आहेत। या उत्सव मूर्ती पालखीमध्ये बसून नदीला नेतात, नदीला आंघोळ करून परत माघारी आणतात। काय सांगाल? आज ही वर्षातली शेवटची सोमवती अमावस्या आहे। पुढच्या वर्षी सोमवती अमावस्या नाही आहे, त्यात वर्षाअखेर सुट्ट्यांचे दिवस। त्यामुळं अभूतपूर्व असा भाविकांचा प्रतिसाद, चैतन्यमय वातावरण या ठिकाणी झालेत। अवघ्या महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं कुलदैवत आहे। या ठिकाणी शिवशंकर असतील संपूर्ण कुटुंबासह राहतात। मात्र एक जेजुरी देवस्थानचा विश्वस्त या नात्याने, त्यात डॉक्टर या नात्याने 4 सुसज्ज रुग्णवाहिनी या ठिकाणी डॉक्टरांचं पथक या ठिकाणी तैनात आहे। 150 ते 200 कमांडो या ठिकाणी उपलब्ध केलेत। आमचे सेवेकरी आहेत। पाण्याची व्यवस्था, अन्नप्रसाद, महाप्रसाद असं सर्व भाविकांना कुठलाही त्रास होणार नाही। आणि हा जो सण आहे 12 यात्रांमधला हा मुख्य सण जो आहे हा निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो। येळकोट येळकोट, जय मल्हार। नक्कीच आज सोमवती अमावस्या जेजुरी गडावरती होत आहे आणि एकंदरीतच दुपारी 1 वाजता पालखी सोहळा निघणार आहे आणि मोठं महत्त्व या सोमवती अमावस्याचं आहे असं पुजाऱ्यांनी देखील सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन चरणसह मी दीपक कापरे, TV9।